बरेच लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज तुम्हाला सर्व काही फुकट भेटतंय, पण त्यांना काय माहिती माझ्या बाबासाहेबांनी या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष केला होता। हाच तो महार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता। हा सत्याग्रह कोणत्या पाण्यासाठी नव्हता, तर माणसाला समानतेसाठी होता, स्वाभिमानासाठी होता, मानवतेसाठी होता, माणुसकीसाठी होता, माणसाला माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी होता। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तळ्याचं पाणी स्वतःच्या ओंजळीत घेतलं, तेव्हा बाबासाहेबांनी ते पाणी फक्त पिलंच नाही, तर वर्षानुवर्ष चालत आलेला गुलामगिरीवरती प्रहार केला। अरे ज्या ठिकाणी गुरंढोरं पशु पक्षी यांना पाणी पिण्याची मुभा दिली जात होती, परंतु माणसासारखी माणसं असताना आम्हाला या पाण्याला हात लावण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, पण बाबासाहेबांनी 20 मार्च रोजी आमचे अधिकार आम्हाला मिळवून दिले। म्हणून म्हणते की या 9 कोटी जनतेला एका ओंजळीनंच पाजले पाणी। काय सांगू मी माझ्या बाबासाहेबांची कहाणी। अरे माझ्या बाबासाहेबांचा संघर्ष म्हणजे आज हे चवदार तळ्याचं पाणी। सर्वांना जय भीम आणि महार सत्याग्रह दिनाच्या सर्वांना क्रांतिकारी शुभेच्छा। जय भीम, जय संविधान। स्पर्शिले तू ओंजळीने